पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। पंतप्रधान मोदींचा आजचा हा महाराष्ट्र दौरा आणि त्या निमित्ताने ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत केंद्रातील आणि राज्यामधील बडे मंत्री आज या सोहळ्याला उपस्थित राहतील। ग्लोबल फिनटेक फेस्टला सुद्धा मोदी आज मार्गदर्शन करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज महाराष्ट्रामध्ये 2 कार्यक्रम होतात आणि त्या निमित्ताने मोदींचं बीकेसी इथं आगमन झालेलं आहे। मोदी यांचा आजचा हा महाराष्ट्र दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतो बीकेसी परिसरात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। आज ते मुंबईतील बीकेसी इकडे जिओ कन्व्हेन्शन सेंटर आणि त्यानंतर पालघर अशा 2 जागांवरती त्यांचा दौरा हा पार पडणार आहे। दरम्यान मी आता बीकेसी परिसरात आहे, जिथे आपण पाहिलं संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा जो चोख बंदोबस्त आहे तो लावण्यात आला आहे। संपूर्ण बीकेसी परिसर नसून फक्त बीकेसी परिसर नसून तर जो विलेपार्ले जो विमानतळ आहे तिकडनं तो बीकेसी परिसर संपूर्ण परिसरात पोलिसांचा जो चोख बंदोबस्त आहे तो लावण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं की आज शुक्रवारचा दिवस आहे, त्यामुळे वाहतुकीमध्ये कुठलीच बदल नाही करण्यात आली आहे। कारण जी वेळ आहे ती 11ची वेळ आहे आणि 11 वाजताच्या वेळी जे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आहे तिथे ग्लोबल फिनटेक फेस्ट पार पडणार आहे आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी उपस्थिती ती दर्शवली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जिओ सेंटरमध्ये एकदा आत शिरले तर त्यानंतर पुन्हा ही वाहतूक आहे ती पुन्हा सुरळीत पोलिसांकडून सुरू करण्यात येणार आहे आणि अशीच काही सुरक्षा संपूर्ण या बीकेसी परिसरात असणार आहे। त्याचबरोबर जो विलेपार्लेचा विमानतळ आहे तर विमानतळापासून ते बीकेसी या जिओ कन्व्हेन्शन सेंटरपर्यंत असं पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वपूर्ण दौरा हा समाजला जातोय, कारण नुकताच जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा कोसळला त्या पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये येत आहे, त्यामुळे हा दौरा खूप महत्त्वपूर्ण समजला जातो। त्याच दरम्यान या संपूर्ण दौऱ्यादरम्यान जो पुतळा कोसळला त्या पुतळा कोसळल्याच्या विषयावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काय वक्तव्य केलं जातं हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या तासांमध्ये महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष बोराडेसह मी रितेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघर जिल्हा दौऱ्यावर आहेत। आज केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला वाढवण जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज 1 वाजताच्या सुमारास सिडको मैदानात येथे पार पडणार आहे। मात्र याच्या निषेधार्थ आज स्थानिक जे मच्छीमार आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। मी सध्या डहाणूच्या खाडी परिसरात आहे। आपण बघू शकता या खाडीमध्ये ज्या मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत या बोटींवर काळे फुगे लावण्यात आलेले आहेत आणि एक प्रकारे हा कार्यक्रमाचा जो निषेध आहे मोदींचा तो करण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत बघितलं तर साधारणतः 150 बोटी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 150 बोटींना काळे जे फुगे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि सध्या आपण बघू शकतो या समुद्रामध्ये एक निषेधार्थ बोटींची रॅली जी आहे ती सुरू आहे। एकंदरीत बघितलं तर केंद्र सरकारकडून हा प्रकल्प जो आहे तो इथल्या स्थानिक मच्छीमारांवर लादण्यात येतोय, मात्र या प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे, त्यामुळे याच प्रकल्पाच्या विरोधात जे आहे ते समुद्रामध्ये निदर्शने करण्यात येत आहेत। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।